एक 3 वर्षा पहिले एक मोठं मॅटर झालं असेल महिला मंडळी. माझा विषय तो नाही आहे, पण मला हे बोलणं काळाची गरज आहे. कोणता विषय झाला 3 वर्षा पहिले माहिती आहे तुम्हाला? मुंबई सारख्या शहरामध्ये एक श्रद्धा नावाची मुलगी एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमबंधनामध्ये अडकल्या जाते. ऐकलं तुम्ही सोशल मीडियाच्या सानिध्यातून? एक मुंबई सारख्या शहरामध्ये एक श्रद्धा नावाची ब्राह्मण कुळातील एखादी मुलगी आहे, तर ती मुलगी एका आसिफ नावाच्या एका मुस्लिम समाजाच्या युवकाच्या त्या मुलाच्या प्रेमबंधनामध्ये अडकल्या जाते. जिहादाच्या प्रकारात शास्त्रामध्ये नाही, आपल्या महाराज मंडळीच्या सानिध्यातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक वेळेस. पण आता या गोष्टीला वाच्यता फुटली. ऐका, मी सांगत असतो महाराज, जिहादाचे प्रकार असे दाखवले गेले आताच्या कालखंडामध्ये, आणि लोक म्हणतात महाराज लोकांनी याच्यावर तोंडसूक घेण्याचं काम चालू ठेवलं. पण हे खरं आहे. पहा तुम्ही किती जिहादाचे प्रकार आहेत महाराज, किती जिहादाचे प्रकार आहेत. या जिहादाच्या प्रकारामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस कीर्तनातून कथेतून सांगण्याचा प्रयत्न करतो. शिवादादा, तुम्हाला माहित आहे का जिहाद कोण्या गोष्टीने होत असते? ऐका, या जिहादाच्या संदर्भामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पहिलं कारण सांगतो. पहिलं जिहाद सांगितलं मित्रत्वाच्या नात्यातून. मित्रत्वाच्या नात्यातून जिहाद होते. एखाद्या हिंदू मुलीनं एखाद्या मुस्लिम मुलीशी मैत्री करावं किंवा करू नये, तुम्हाला काय वाटते? केली पाहिजे. याचं उदाहरण आहे निदा खानचं आताचं धर्मांतर प्रक्रिया, बरोबर ना? म्हणून आपल्या हिंदूच्या मुलीने अवंतांतर धर्माच्या मुलीशी मित्रपूर्वक मैत्रीपूर्वक संबंध ठेवू नये महाराज. पहिला प्रकार सांगतो जिहादचा, मित्रता. दुसरा प्रकार जिहादचा व्यवसाय. व्यवसायाच्या सानिध्यातून जिहाद उत्पत्तीस येते. तिसरा प्रकार सांगितला जास्त जवळकी, जिहादचा तिसरा प्रकार. चौथा प्रकार सांगितला शाळा, कॉलेज, हायस्कूल, याच्यामध्ये सुद्धा जिहाद उत्पत्तीस येते. पाचवा प्रकार प्रवास. सहावा प्रकार सांगितला महिला मंडळीसाठी ब्युटी पार्लर, सौंदर्य प्रसादीकरण. आपल्या अकोल्यातलं प्रकार आहे टिकली प्रकरण आहे, पहा, जिहादचा एक प्रकार आहे. एवढंच नाही, असे जिहाद होता जिहाद. आणि आपण म्हणतो भाई 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 भाई, काय म्हणतो आपण? ऐका, आपल्या हिंदू धर्माच्या शिवाय आपला कोणीच भाई नाही बरं. ह्या खोट्या गोष्टी आहेत. कधीतरी विचारा त्या लोकांना, मी कोणा धर्माचं नाव घेत, पण त्या लोकांना विचारा, ते एवढं म्हणतील भाई 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 भाई. पण किती गोष्टीपुरतं मर्यादित, घराच्या दारापर्यंत फक्त. आपण तर घरात लोक आणतो, बस भाऊ बाजूवर बस, पलंगावर बस. त्याचं काय राजा, त्याचा काय आदर सत्कार, चहा पाणी कॉफी. मी सांगत असतो, ऐका, माझी विनंती राहील तुम्हाला, टाळा ह्या गोष्टी. आपण त्या धर्मसंस्कृतीतल्या महाराज, ज्या धर्मसंस्कृतीमध्ये छत्रपती वीर शिवाजी महाराजांसारखे महापुरुष होऊन गेले की त्यांच्या सेनापतीनं एका कन्येला आणून राज्यपद जिंकून, सुवर्ण जिंकून महाराजांच्या पुढे ते स्त्री नजराण्या स्वरूपामध्ये आणून दाखवली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला सुद्धा नमस्कार केला. आणि आपली माय जर अशी असती तर आपण एवढं सुंदर असतो. आणि खन नारळीची ओटी देऊन तिला सन्मानासहित वापिस नेऊन दिला. आपण त्या कुळातले आहोत, आणि आपण त्या कुळातले नाही की जे आपल्या मुलीसोबत बायकोचा वर्ताव करू. म्हणून विनंती राहील तुम्हाला, धर्माच्या बद्दल संक्षिप्त बाळगा. मी सांगत होतो, मुंबई सारख्या शहरामध्ये श्रद्धा नावाच्या कन्येसोबत एका आसिफ नावाच्या मुसलमानाच्या पोरानं प्रेमबंधन करावं, जिहाद करावा, लव जिहादासारखं. लग्नाचं आम्हीच दाखवलं, पण लग्न केलं नाही, घरी बोलावलं महाराज. त्या मुलीला गुंगीचं औषध दिलं आणि मारून टाकलं. शिवा महाराज मारूनच टाकलं. नाही, ऐका, आता जर या मुलीला बाहेर नेलं तर पोलीसवाले पकडतील. या नात्यानं श्रीकांत दादा त्या मुलीच्या घरामध्ये 35 तुकडे केले. किती? कधी कधी विचार करा, आज त्या श्रद्धावर हे काल आला, उद्या आपल्या श्रद्धावर सुद्धा ही कालखंडाची मोहब्बत येऊ शकते. 35 तुकडे केल्यानंतर बाहेर फेकावा लागतील. म्हणून तो मुलगा एका दिवशी फेकत नाही, मोठ्या फ्रीजरमध्ये त्या 35 तुकड्याचं साठवण करते आणि फ्रीजरच्या एकाच्यामध्ये ठेवते. ऐका, रोज रोज तो आसिफ नावाचा एक क्रूर अधर्मी, ज्यानं या श्रद्धा नावाच्या मुलीसोबत लव आणि रिलेशनशिपमध्ये जीवन जगत असताना तिला मारलं,
35 तुकड्यामध्ये एक एक तुकडा बाहेर फेकत असताना एक दिवस पोलिसाच्या हाती लागला आणि पोलीसवाल्यांना पकडलं. हे चालू घडामोडीचं उदाहरण आहे. 3 वर्षापूर्वी सोशल मीडिया क्राईम डायरीवर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करा, दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यावर पोलीसवाल्याने त्याचं स्टेटमेंट घेतलं बाप्पू. तर त्यानं सांगितलं की अशा एका श्रद्धासोबत माझे संबंध नाहीत, अशा हिंदू समाजातील हिंदू धर्मातील 21 हिंदूच्या मुलीसोबत माझे संबंध आहे. मला सांगायचं आहे तुम्हाला, ऐका. आज जर त्या श्रद्धा नावाच्या मुलीला जर हिंदू संस्कृतीवर, हिंदू साधू संतांवर, हिंदूच्या 16 संस्कारावर आणि हिंदू धर्मसंस्कृतीवर जर खरोखर श्रद्धा असती त्या श्रद्धेला, तर त्या श्रद्धेचं असं निरसन किंवा नष्टत्व झालं नसतं. तुम्ही मुलीला शिकवा, मी याबद्दल बोलत नाही, तुम्ही अवश्य शिकवा. विश्वरत्न बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, अंडरलाईन करा या शब्दाला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येक जीवानं घेतलं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे. पण एवढंही मुलीला शिक्षण देऊ नका की मोठ्यांचा आदर, हिंदू धर्माला मातीत घालण्याचं काम आणि मायबापाचे समाजामध्ये ती मुलगी लाच घाडी, एवढं सुद्धा मुलीला शिक्षण देऊ नका. तुम्ही म्हणसाल महाराज एवढं स्वाभिमानाने तुम्ही काय बोलताय? अरे मी सुद्धा कोणाचा भाऊ आहे, मला सुद्धा रक्ताच्या 2 बहिणी आहेत, या नात्यानं बोलतो. मी सुद्धा जिच्या उदरातून जन्माले आलो ती माझी माता अजून सुद्धा जिवंत आहे, मी सुद्धा कोणाचा मुलगा आहे या नात्यानं बोलतो. एवढंच नाही, मी सुद्धा 2 मुलीचा बाप आहे या नात्यानं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि या नात्यानं सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतो. एक समाज प्रबोधनकार आहे या नात्यानं समाजाशी बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ऐका मुली हो, ज्या कथा कीर्तनात ज्या मुली आल्या असतील माझ्या बहिणी, माझी ते विनंती राहील त्यांना, ऐका भाऊ म्हणून ऐका. तुम्ही कथेतून भगवान शंकराचं चरित्र नका घेऊन जाऊ, माझं ते सुद्धा सांगणार येईल. पण माझी विनंती राहील, तुम्हाला जर निंदता येत नसेल तर निंदू नका. शेतामध्ये काम करणं जर मुली हो तुमचं जीवावर येत असेल तर अजिबात करू नका. अरे तुम्ही झोपले, तुमचं अंतरुण पांघरून जर सकाळी उठल्यानंतर तुमचं काढणं जीवावर येत असेल तर तुमच्या आईला काळा लावा, तरी आराम करा. अरे 2 टाईमचा स्वयंपाक जर तुमच्या इकडे असेल तर करू नका, आईला करू द्या, आयतं खा. तुमचे भांडे कुंडे धुणं जीवावर असतील तर धुवू नका, आईला धुवा लावा. कपडे गिपडे झाडझूड करणं जीवावर येत असेल, अरे कोणतंही कार्य करत असताना तुमच्या जर जीवावर येत असेल तर मुली हो अजिबात करू नका, ऐका. पण माझी विनंती तुम्हाला राहील, उभ्या आयुष्यामध्ये ज्या मायबापानं तुम्हाला समाजामध्ये जन्माला घातलं, ज्या बापानं फाटेल बनायला तुमचं स्वतःचं बनायला 6 महिने घातलं, हो फाटेल चप्पल 3 महिने राजा शिवून घातलं, रक्ताचं पाणी हाडाचे काळ त्या बापानं केले तुमच्यासाठी. अरे जे गोष्ट बापाच्या ना तुमच्याच्या ना बापाला देता नाही आली, अरे याच्या त्याच्या पुढे हात पसरवले त्या बापानं. त्या बापाची 9 महिने 9 दिवस पोटात ज्या मायला तुम्हाला ठेवलं, जिनं जर पाणी गळत असेल जन्माच्या नंतर तर तिच्या अंगावरची फाटेल तुटेल साडी तुमच्या अंगावर टाकली तरी तुम्हाला पाण्याचा स्पर्श होऊ दिला नाही. त्या मायची त्या बापाची समाजामध्ये लाज घालू नका, बस तुम्हाला एवढीच विनंती आहे. धर्म फार महत्वाचा आहे. माझी तर विनंती राहील अशा मुलीच्या संदर्भामध्ये, अशा मुलीनं जर केलं, अरे काय राजा सोडलं हो आपल्या मुलींना ह्या गोष्टी काही काही. अरे 20 दिवसाच्या मायबापाच्या ममतत्वाला विसरणारी मुलगी 20 दिवसाच्या अब्दुल, कादर, गफ्फार, आसिफ, नदीम नावाच्या अवंतांतर दुसऱ्या धर्मातल्या मुलाच्या संदर्भात जर संबंध जुळत असेल तर त्या मुलीनं मी तर म्हणतो जीवन जगू नये. एखादी ट्रेन पहा, एखादी आगगाडी पहा, एखादी विहीर पहा पाण्याची, नाही तर आमच्याकडे बरेच तलाव आहेत, अशा ठिकाणी या स्वतःचा देह संपवा. पण असं कृत्य होत नाही. समाजाला गरज आहे आज. कोण आहे तुम्ही ऐका. अरे तुम्ही आईसाहेब, राष्ट्रमाता, आमच्या भागातलं वैभव, आमच्या बुलढाण्याचं वैभव, राजमाता जिजाऊ आहेत. आपण ओळखा कधी आपल्याला. अरे आपण राष्ट्रमाता, धर्मनिष्ठता जागणारी, सतत दुसऱ्यासोबत लढा देणारी अहिल्याबाई होळकर जी माता आहे, जिने हिंदू धर्माचं रक्षण केलं, ते तुम्ही आहेत, ते तुम्ही ओळखा. अरे तुम्ही राणी लक्ष्मीबाई झाशीच्या राणी आहेत, ते तुम्ही ओळखा. तुम्ही मीराबाई, जनाबाई, सखूबाई ह्या तुम्ही आहे, हे तुम्ही ओळखायचा प्रयत्न करा. मी तर विनंती करीत राजा एवढं तुम्हाला, ऐका. तू काली बन. माझी सर्व बहिणीला कथेच्या सानिध्यातून एक विनंती राहील. या मोरगाव भाकरेच्या गावातील असणाऱ्या माझ्या सर्व बहिणीला विनंती राहील, माझ्या मातांना विनंती राहील, या यूट्यूबच्या सानिध्यातून, विदर्भ वारकरी चॅनलच्या सानिध्यातून, अवंतांतरी महाराष्ट्रातील लोक मला ऐकत असतील त्या महाराष्ट्रातील असणाऱ्या माझ्या बहिणी, माझ्या मातृवर्गातील स्त्रियांना माझी विनंती राहील, ऐका तुम्ही.
तू काली बन तू शक्ती बन, तू काली बन तू शक्ती बन, तू काली बन तू शक्ती बन, तू कभी ना कभी ना कभी ना कभी ना कभी ना कभी ना मूर्खेवाली बन. एवढीच इच्छा तुमच्या पुढे पदार्पित करतो. महाराज ज्यांनी ज्यांनी धर्माचं संगोपन केलं, ज्यांनी ज्यांनी धर्माचं रक्षण केलं, आज त्या लोकांचा इतिहास आहे. त्या लोकांचा इतिहास नाही ज्यांनी धर्म मातीत बुडवला. बस मला एवढं तुमच्याशी बोलायचं होतं महाराज. म्हणून एकच विनंती राहील, आपल्या धर्माला तुम्ही जागा. कोण्या लव जिहादच्या कोण्या शिकारीच्या सानिध्यात तुम्ही